नमस्कार. मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे. आजचा दिवस विशेष आहे आणि त्यामुळे आजचा टॉपिक देखील विशेष आहे. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या देखील सर्वांना मनापासून शुभेच्छा. एक स्वस्थ, सुदृढ आणि आनंदी स्त्रीच एका उत्तम पिढीची, कुटुंबाची आणि समाजाची निर्मिती करू शकते. आपण पाहतो, की घरामध्ये एक स्त्री ज्यावेळेला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असते आणि ती एखाद्या दिवशी ज्यावेळेला आजारी पडते, त्यावेळेला संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था ही विस्कळीत होते. त्यामुळे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझी सर्व मैत्रिणींना अगदी कळकळीची विनंती आहे, की स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्या. स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. मग हे आरोग्य फक्त शारीरिकच आहे का? हा प्रश्न उद्भवतो, तर निश्चितच नाही. ज्यावेळेला एखादी स्त्री शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर निरोगी होते, त्यावेळेला तिला परिपूर्ण आरोग्य मिळाले असे आपण म्हणतो. आणि हे परिपूर्ण आरोग्य मिळण्याचं एक सूत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान. मग कोणतं मेडिटेशन करायचं? तर सहयोगा मेडिटेशन हे मेडिटेशनचं एक प्युअर टेक्निक आहे. आमच्या गुरु परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी सहयोग ध्यान साधनेचा शोध लावला. त्या सहयोग ध्यान साधनेच्या प्रणेत्या आहेत. सहयोग ध्यान साधना ही आज 180 पेक्षा अधिक देशामध्ये केली जाते. सहयोग ध्यान साधना ही पूर्णपणे विनामूल्य आहे. सहयोग ध्यानामध्ये तुमच्या आतील जी आंतरिक कुंडलिनी शक्ती आहे, ती परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या कृपेमध्ये जागृत केली जाते आणि त्यानंतर तुमच्या आंतरिक शक्तीचा परमेश्वरी शक्तीशी किंवा कॉस्मिक एनर्जीशी योग घटित केला जातो. त्या दोन्ही शक्त्या कनेक्ट केल्या जातात, जोडल्या जातात. मग मला सांगा, एखाद्या झाडाचं मूळ जर एखाद्या झऱ्याशी जोडलं असेल, तर ते झाड कधी सुकेल का? तर निश्चितच नाही. त्याच पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही हा योग करता, मेडिटेशन करता, त्यावेळेला सतत तुम्ही कॉस्मिक एनर्जीच्या किंवा परमचैतन्याच्या सानिध्यात असता. ती ऊर्जा सतत तुम्हाला मिळत असते. त्यामुळे एकंदर तुमची जी एनर्जी लेव्हल आहे, मेंटल स्टॅमिना आहे, तो वाढत असतो आणि तुमचं आरोग्य उत्तम राहायला मदत होत असते. आता आपण पाहतो, की आजकाल काय शुद्ध आहे? हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, अन्न शुद्ध नाही, सगळं हायब्रिड आहे. मग या गोष्टी पचवण्यासाठी तुमच्या आतमध्ये एक ताकद येणं, शक्ती येणं गरजेचं असतं. तुमच्या आतून एक शुद्धीकरणाची प्रक्रिया होणं गरजेचं असतं आणि ते सहयोग ध्यान साधनेद्वारे निश्चितपणे आपल्याला साधता येतं. सहयोग ध्यान साधनेमध्ये बरेच फायदे होतात. जसं की आजकाल आपण पाहतो कुठल्याही आजाराचं मूळ कारण हे स्ट्रेस किंवा स्ट्रेस हा शब्द प्रत्येक आजारांच्या कारणामध्ये आपल्याला पाहायलाच मिळतो. तर स्ट्रेस मॅनेजमेंट ही सहयोग मेडिटेशनद्वारे खूप उत्तम पद्धतीने केली जाते. थोडक्यात आता मी तुम्हाला सहयोगा मेडिटेशनचे फायदे सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा जसं की आता मी सांगितलं स्ट्रेस मॅनेजमेंट. तुमच्या शरीरावरील ताण-तणाव, मनामधील काळजी, चिंता, भीती, नैराश्य, नकारात्मक विचार हे ध्यान साधनेमुळे पूर्णपणे कमी होतात. तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रीट व्हायला मदत होते. जसं की डोपामाइन आहे, ऑक्सिटोसिन आहे, सेरोटोनिन आणि एंडोर्फिन्स. हे हॅपी हार्मोन्स तुमच्यामध्ये सिक्रीट होतात आणि त्यामुळे बऱ्याच आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. दुसरं महत्वाचं तुम्हाला ध्यान साधनेमुळे उत्तम आरोग्य लाभतं. तुमची रोगप्रतिरोधक शक्ती उत्तम होते. तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सुबुद्धी येते. विचारांची शुद्धता आणि सुस्पष्टता सुद्धा तुम्हाला प्रदान होते. त्यानंतर तुम्ही जास्ती प्रमाणात क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह व्हायला लागता. आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद, सौम्यता आणि सकारात्मक विचार हे तुम्हाला ध्यान साधनेमुळे प्राप्त होतात. आजकाल आपण पाहतो की धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आंतरिक शांती ही खूप महत्वाची असते.
कुठलाही निर्णय ज्यावेळेला आपण स्थिर असतो, शांत असतो, त्यावेळेला तो निर्णय योग्य पद्धतीने घेतला जातो किंवा बरोबर घेतला जातो. त्यानंतर तुमच्यामध्ये साहस, धैर्य, आत्मविश्वास या गुणांची वृद्धी होते. तुमची जी वाणी आहे ती मधुर होते, गोड होते. तुमच्यामध्ये संवाद कौशल्य येतं, कम्युनिकेशन स्किल येतात आणि कुठचंही काम चार चौघांना मिळून मिसळून घेऊन करण्याची जी कला असते, ज्याला आपण सेन्स ऑफ कलेक्टिव्ह वर्क असं म्हणतो, ती कला तुमच्यामध्ये सहजोग ध्यान साधनेनंतर जागृत होते. त्यानंतर तुमच्यामधील राग हा खूप कमी प्रमाणात होतो. राग कमी केला जातो मेडिटेशनमुळे आणि सर्वांना क्षमा करण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा गुण आहे क्षमाशीलता. तो तुम्हाला मेडिटेशनद्वारे प्राप्त होतो. आणि कुठचीही गोष्ट शांततेने कशी हँडल करायची किंवा कुठच्याही गोष्टीमध्ये संयम कसा ठेवायचा हे सुद्धा मेडिटेशन नंतर आपण शिकतो. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. त्यानंतर शेतीमध्ये सुद्धा सहयोगा ध्यान साधनेचे बरेच रिसर्चेस झालेले आहेत. त्यामुळे शेतातील उत्पन्न वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं आजकाल या भ्रांतीच्या युगामध्ये लोकांना काय करावं, काय करू नये, काय खरं, काय खोटं, काय योग्य आणि काय अयोग्य हेच मुळात समजत नाही. त्यामुळे सहयोग ध्यान साधनेनंतर तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर किंवा निर्णय क्षमता ही तुमची उत्तम होते. योग्य प्रकारे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुमच्या मनातील कन्फ्युजन पूर्णपणे दूर होतं. तर इतके सगळे हे आता मी सांगितलेले जे फायदे आहेत, ते सगळे फायदे तर तुम्हाला मिळतातच. परंतु निरोगी आरोग्याचं आणखीन एक सूत्र आहे, ते म्हणजे संतुलन. तर कुठचीही गोष्ट खूप कमी किंवा खूप अधिक असून चालत नाही. ती प्रमाणातच लागते. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये जे संतुलन हवं, ते संतुलन किंवा बॅलन्स तुम्हाला सहयोग ध्यान साधनेमधून मिळतो. ज्याच्यामध्ये तुमची इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यामध्ये संतुलन राखलं जातं. आणि हे यशस्वी होण्यासाठी हे संतुलन अतिशय महत्वाचं असतं. तर एवढे सगळे फायदे तुम्हाला सहयोग ध्यान साधनेमुळे मिळतात आणि हे ध्यान तुम्हाला किती वेळ करायचंय तर फक्त सकाळी 5 मिनिटं आणि रात्री 10 मिनिटं असा 15 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी जर वेळ काढला तर निश्चितपणे तुम्हाला हे सर्व फायदे एका ध्यानामधून मिळणार आहेत. आणि हळू-हळू मग तुमच्या आतमध्ये बदल घडणार आहेत. मी सांगणे किंवा इतर कोणी सांगणे आणि तुम्ही ते ऐकणे याच्यामधून फक्त ज्ञान मिळत असतं. पण ज्ञानाचं रूपांतर बोधामध्ये करण्याचं काम हे ध्यान करत असतं किंवा मेडिटेशन करत असतं. एखादी गोष्ट आतमध्ये येणं, आतमधून एखाद्या व्यक्तीमध्ये बदल होणं, ज्याला आपण इनर ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो, ते सहयोग ध्यान साधनेमुळे निश्चितपणे होतं. आणि मग त्यामुळे हे मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती, त्यागी व्यक्ती, क्षमाशील व्यक्ती आणि पवित्र व्यक्ती बनू शकता. आपल्याकडे म्हणतो आपण, की स्वभावाला औषध नसतं. पण मी खात्रीने सांगू शकते, की ध्यान, सहयोग ध्यान हे स्वभावावरचं उत्तम औषध आहे. हे ध्यान जर तुम्ही नियमितपणे रोज 15 मिनिटं स्वतःसाठी दिले, तर हळू तुमच्या स्वभावातील दोष जे आहेत, ते पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हे सगळे फायदे हवे असतील, तर तुमची जर इच्छा असेल, ज्या मैत्रिणींना इच्छा असेल सहयोग ध्यान करण्याची किंवा सहयोगामध्ये श्री माताजींच्या परमकृपेमध्ये स्वतःला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याची, कुंडलिनी जागृती करून घेण्याची, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा WhatsApp नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आमची सहयोगा मेडिटेशनची जी वेबसाईट आहे www.sahajoga.org आणि खाली जो टोल फ्री नंबर आहे तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. आणि लर्निंग सहयोगा हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्याच्यामधून तुम्ही सहयोग ध्यान साधना शिकू शकता. सहयोग ध्यान काय आहे? ते करण्यासाठी काय करावं लागतं? त्याचे काय फायदे आहेत? आणि ते दररोज कसं करायचं? हे शिकण्यासाठी तुम्ही लर्निंग सहयोगा YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक काही माहितीसाठी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवरती जा. टोल फ्री नंबरला संपर्क करू शकता किंवा माझ्या WhatsApp नंबरवरती संपर्क करू शकता. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. आणि पुन्हा एकदा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना परिपूर्ण आरोग्य मिळण्यासाठी सहयोग मेडिटेशन करण्याची मी मनापासून विनंती करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.